शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे या मुख्य मागणीसाठी आहे ते सध्या दसरा चौकातील मैदानामध्ये आहे ते शेतकरी बांधव आहे ते मोठ्या संख्येने जमा झाले आहेत आणि इथून आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयावर आहे ते शेतकऱ्यांचा आहे विराट मोर्चा आहे ते निघणार आहे। या मोर्चामध्ये आहे ते महिलांची देखील लक्षणीय प्रतिसाद आहे, त्या देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। शक्तीपीठ रद्द व्हावा या मागणीसाठी आज महिला या ठिकाणी आला, काय मागणी? गरज नसलं शक्तीपीठ आम्हाला नको आहे आणि शेतकऱ्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन हा जो रस्ता घाट घातलाय करायचा सरकारने तो त्यांनी थांबवला पाहिजे। त्याला पर्यायी मार्ग आहेत। पर्यायी मार्ग असताना तुम्ही हा का घाट घातलाय? काही गरज नसताना शेतकऱ्यांची बागायत जमीन यात जात्या, बागायत जमीन जाऊन म्हणजे शेतकऱ्यांचा निर्वाह याच्यावरती आहे, शेतीवरती। मराठ्यांच्या मुलांना धरलं झालं तर आरक्षण नाही आहे, सरकारी नोकरी नाही आहे, मग आम्ही उदरनिर्वाह कशावर करायचा? शेती हा आमचा उदरनिर्वाह आहे, शेतीवर आमचं सगळं टिकून आहे। आमच्या मुलाबाळांना सोडायचं कुठं? मुलाबाळांच्या आमच्या लग्न करायची कशी? किती एकर शेती आहे ती? आमची 2 एकर शेती, विहीर बोर सगळं जाते, काहीही शिल्लक राहत नाही। मग एवढं जर त्या सरकारला कळत नसेल, एवढी जनता पोट तिडकीनं सांगत्या, मग त्याची अक्कल घाण आहे का? त्याने घाण ठेवलं का सरकारनं अक्कल? काय गरज आहे का या रस्त्याची? काही सुद्धा गरज नाही या रस्त्याची। पण सरकार हे शक्तीपीठ करणार ह्या मागणीवर आहे ते ठाम असल्याचं पाहायला मिळतं। इतके आंदोलन शेतकरी केले मात्र सरकार जाग आली नाही अजून, काय सांगताय? कसे रक्ताचे पाठ व्हायले तर चालेल, पण हा शक्तीपीठ होऊ देणार नाही। पुरुषांचा सोडाच महिला यात पूर्णपणे सहभागी होणार, लक्षात ठेवायचं। सरकारनं हा शक्तीपीठ पूर्णपणे बंद करावा। सरकारने कान उघडं ठेवून सगळं ऐकावं, डोळे झाकून धंदा करू नये। औलाद मराठ्यांची आहे, लक्षात ठेवायचं। कारण आम्हाला आमच्या वडिलांची आजोबांची जी स्वप्न शेतीवर आहे टिकून ती आम्हाला पूर्ण करायची आहेत। आमच्या मुलाबाळांना त्यातनं आम्हाला घडवायचं आहे। सरकार सगळीकडे आम्हाला डबऱ्यात घालत आले, सगळीकडे शेतकरीच गावतो सरकारला का? किती सोसायचं सरकारने? भाजीपाला असू दे, दूध असू दे, सगळ्या ऊस असले, कशाला तर नाही, लगेच खेचाखेची मागं चालू होत्या। मग सगळीकडे शेतकऱ्यांना काय समजून घ्यावं? एक वेळ कधी सरकारनं मला तर समजून घेतलं पाहिजे, ही मागणी सरकारकडे आहे आम्हाला। काय सांगताय? लाडकी बहीण म्हणून सरकार आहे ते लाडक्या बहिणीचा सन्मान करते, मात्र आता महिलांना आमचं घेऊनच आम्हाला पैसे सरकार देत आहे। लाडकी बहीण आम्हाला नको, आमचं घेऊन सगळं मागेल, टाके गॅस टाक्या मागवले, सगळं मागवले, सगळं मागेल, सरकार तेच आम्हाला देते। आमची बोट आमच्या डोळ्यात घालते। काही शक्तीपीठासाठी झालोय आम्ही, आम्हासनी नको आहे, रान आम्हाला जाता कामा नये यासाठी तर आम्ही आलो आहे। तुमच्या हातात जे कागद आहेत ते कसले कागद आहेत? शक्तीपीठाचे जाईल, नमूद केलंय सगळं। किती फायदेशीर आहे, किती तोट्याचं आहे, ह्या कागदमध्ये पूर्णपणे लिहिलेलं आहे। ज्यांना याची कदर आहे त्यांनी जरूर वाचावं आणि जरूर ह्याच्यामध्ये मोर्चामध्ये सामील व्हावं, ही पण मी प्रजेला विनंती करते। कारण की एका शेतकऱ्याची कळकळ ऐकून सगळ्यांनीच आम्हाला सहभाग द्यावा। आता रस्ता लागायला खरं तर देवाच्या दर्शनासाठी रस्ता करण्यात येतो असं सरकारकडनं सांगण्यात येतं। नाही, देवाच्या दर्शन देवा दर्शन घ्यायला गेले नाही, पण दर्शन झालं का नाही? पूर्वीपास आहे तुम्ही देवदर्शन कसं मिळवणार? मार्ग भरपूर आहे। देवदर्शनात लाखो माणसांचा आत्मा काढून शेतीचे करून तुम्ही देवदर्शनाचं पुण्य मिळवणार का? अजिबात मिळवणार नाही, लक्षात ठेवा। जीव घालून करायचं एकच दिलास या ठिकाणी आताच आपल्यासोबत महिला होत्या, त्यांची जी काही संतप्त प्रतिक्रिया आहे त्या आताच आपल्यासोबत त्यांनी आम्हाला सांगितल्या आहे। यासोबतच या ठिकाणी मोठ्या संख्येने आहे ते शेतकरी एकवटले, आपण त्यांनाच विचारूया। आजोबा काय सांगाल तुम्ही आज या व्यायसाठी आलोय? रस्ता बंद व्हावा। काय मागणी आहे, काय सांगाल? सरकार आहे ते शेतकरी मागणी करताना ते सरकार रेटत आहे, काय सांगताय? चांगला आहे, रान 5-6 गुंठ आहे, चांगला आहे म्हणून वाटकडला, म्हणून द्यायचं नाही, रद्द व्हावं म्हणून आलोय। काय सांगाल सरकारला? आता काय करायचं? आता चालू बंद झाला पाहिजे, रस्ता बंद झाला पाहिजे। या ठिकाणी शेतकरी देखील आहेत, आपण त्यांनाच एकंदरीत विचारूया। काय सांगाल? या ठिकाणी शेतकरी मोठ्या संख्येने विराट मोर्चा आहे ते काढत आहेत, काय मागणी आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो शक्तीपीठ मार्ग होत आहे त्याची कुठल्याही पद्धतीची गरज आज कोल्हापूरला नाही। अनेक पद्धतीच्या रस्त्या ज्योतिबाला असतील, महालक्ष्मीला असेल किंवा बाळूमामाला असेल, सर्व बाजूने रस्ता आलेला आहे। त्याचा सोलापूरवरून आलेला हायवे त्याच्यावरती वाहनं नाहीत आणि शक्तीपीठ करून
आमच्या कोल्हापूर जिल्हा जो टिकाऊ आहे आणि पर कॅपिटल जे उत्पन्न जास्त आहे आमचं, तो जिल्हा उद्ध्वस्त करायचा डाव ह्यांचा आहे का आम्हाला समजत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं आज कोल्हापूर जिल्ह्यामधले जर लँड होल्डिंग बघितलं तर 5 गुंठ्यापासून 30 गुंठ्यापर्यंत जमिनी आहेत आणि त्या जर जमिनी गेल्या तर शेतकरी भूमिहीन होणार आहे. एका बाजूला शेतकऱ्यांना भूमिहीन करायचं नाही म्हणतात आणि या शक्तीपीठ मार्ग केल्यामुळे शेतकरी हा भूमिहीन होणार आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भरपूर पाऊस आहे आणि पश्चिमी विभागामध्ये जर हा रस्ता गेला त्याची उंची 15 फूट ते 45 फुटाची उंची होणार आहे. त्यामुळे एक मोठा डॅमच 30 ते 35 किलोमीटरचा डॅम आमच्या तालुक्यामध्ये होणार आहे आणि आमच्या तालुक्याची सगळी शेती उद्ध्वस्त होणार आहे, सर्वसामान्य शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये हा रस्ता रद्द तरी व्हावा, नसेल तर डोंगरावर न्यावा. काय सांगाल, शेतकरी या ठिकाणी एकवटले आहेत, काय सर्व शेतकरी एकवटलेले आहेत. हा शक्तीपीठ महामार्ग नको आहे. सगळी शेती पाण्याखाली जाणार आहे 300 फुटाच्या भरावामुळे आणि तसेच शेतकरी अल्पभूधारक शेतकरी आहे, भूमिहीन शेतकरी होणार आहे. इथं आलेले सर्व शेतकरी आहेत. राजेश्वर सागर साहेब सांगतात हे शेतकरी नाहीत, हे सर्व शेतकरी आहेत. त्यांनी मोर्चा बघा यावा, हा शक्तीपीठ रद्द व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे. आताच तुम्ही म्हणलात की त्यांनी मोर्चा बघायला यावा. खरं तर शक्तीपीठाला समर्थन त्यांचं आहे, कसं पाहताय? राजेश्वर सागरांचं शक्तीपीठाला समर्थन आहे, फक्त त्यांच्या एकट्यांचं आहे जिल्ह्यात. बाकी शेतकऱ्यांचं बाकी कुणाचंही नाही. राजेश क्षीरसागरांनी एक बैलगाडी ऊस फक्त भरून दाखवावा आणि त्यांना काय मंचिला देत होतो आम्ही. आणि ऊस बैलगाडी त्यांना गरज असलेला हा मार्ग आपल्या घरावरून आणि बंगल्यावरून न्यावा. काय सांगताय आजोबा तुम्ही या ठिकाणी इकडे? या महामार्गाची काही गरज नाही, रस्त्यांची काही गरज नाही, तरी गेली लादण्याचा तो मोडून काढल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. खरं तर सरकारच्या वतीने रेटण्यातच येत आहे की होय रेटण्याचा प्रयत्न तुम्ही ज्यावेळी मोजणी राहतील त्यावेळी त्या लोकांना आम्ही तारून देणार, करूच देणार नाही. मोजणी जरी करायला आली तरी आम्ही मोजणीच करू देणार नाही. प्रत्येक शेतकऱ्याचा रक्ताचा थेंब जाईल पण मोजणी होऊ देणार नाही. या ठिकाणी महिला देखील मोठ्या संख्येने लाडकी बहीण म्हणून आहे ते सरकार लाडक्या बहिणींचा सन्मान करतं. लाडकी बहीण केलं पण पैसे लाडक्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त करायचा चालला ते. रक्त सांडलं तरी शक्तीपीठ होऊ देणार नाही. त्यांच्या नरडीचा घोट घेऊ पण आमच्या हक्काची मालकी जमीन देणार. आमच्या वाडवडिलांनी काळजा तुकडा पोटाला तिळा घालून ठेवलेला आहे. भाजी भाकरी खाऊन त्याने राखून ठेवलेली जमीन. हे जर कोण जर आले तर परत मी सांगतो त्यांच्या नरडीचा घोट घेतलेला. काठमांडूला झालं तसा उद्रेक जर झाला तर ह्यांच्या ढोगळ्याच्या खाली लाथा मारू मंत्र्याला आमदाराला आणि कुणाला आत घालून चालल्याने तसा उद्रेक महाराष्ट्रात होईल ह्याची खात्री घ्यावी असं मी ठामपणे सांगतो. शेतकऱ्यांची मुलं ज्याप्रमाणे नेपाळमध्ये क्रांती झाली त्याप्रमाणे आमची शेतकऱ्यांची मुलं रस्त्यावर येणार, माननीय तुमच्या लोकप्रतिनिधी यांना जाब विचारणार आणि देशात जसं पहिल्यांदाच कोल्हापुरात होणार. खरं तर मुलांसाठी आहे ते वाडवडिलांकडून शेती राखण्यात येते, मात्र आता मुलांना ती मिळणार नाही. कारण मुलांना सांगणार आम्ही जगलो नाही तर मुलं जगली पाहिजेत. तुम्ही जगून काय करायचं? नेपाळ सारखं तुम्ही करा, आम्ही मुलांना सध्याच देणार. या ठिकाणी आताच आपण जाणून घेतलो की एकंदरीतच शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया आहे त्या शक्तीपीठ महामार्गाबाबत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आता आहे ते दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर आहे तो मोर्चा, आता विराट मोर्चा आहे तो निघाला आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून आहे ते शक्तीपीठ महामार्ग रद्द झालीच पाहिजे अशी ठाम मागणी आहे ती शेतकऱ्यांची आपल्याला असल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर या मोर्चामध्ये महिलाही देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. आपलं खरं तर सरकार लाडकी बहीण म्हणून एकीकडे पैसे देत आहे आणि दुसरीकडे शेतीच्या माध्यमातून आमचं काही जे आहे ते काढून घेत आहे अशी देखील प्रतिक्रिया आहेत. शेतकरी आहेत ते महिला आहेत ते यावेळी देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीतच मोठा मोर्चा असल्याने सरकारने याची दखल घ्यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात येते. कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर.